गुड मॉर्निंग टू ऑल माय डियर स्टुडंट्स ऑफ स्टँडर्ड 7. मी श्री एम वाय ठाकरे, सहाय्यक शिक्षक, एम आय पाटील हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज सोनी. पुन्हा एकदा आपण सर्वांसाठी चॅप्टर नंबर 3 HCF अँड LCM चा नेक्स्ट टॉपिक घेऊन व्हिडिओ तयार करत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. आपलं स्टडी फ्रॉम होम मागील काही दिवसापासून सुरू आहे आणि आज आपण चॅप्टर नंबर 3 पर्यंत पोहोचलेलो आहोत. चॅप्टर नंबर 3 सुद्धा पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. सर्व विद्यार्थी स्टडी फ्रॉम होमच्या माध्यमातून आपले जे ऑनलाईन व्हिडिओ आपण तयार करतो तिथून सर्व शिक्षण घेत आहेत. सर्वांना सूचना आहे की सर्वांनी आतापर्यंत जेवढे प्रॅक्टिस सेट आहेत, चॅप्टर नंबर 3 पर्यंतचे जे प्रॅक्टिस सेट आहेत ते प्रॅक्टिस सेट कंप्लीट करायचं आहे. आपल्या रजिस्टरमध्ये ते कंप्लीट करून घ्यायचं आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आजचे जे टॉपिक्स आहेत त्यावर आपण एक नजर घालूया. सो टुडेज टॉपिक्स आर HCF और GCD. आपण जो याच्यापूर्वी शिकलेला आहे त्याला एक वेळा आपण रिवाईज करणार आहोत. त्यानंतर मग नेक्स्ट टॉपिक राहील LCM बाय प्राईम फॅक्टर मेथड. म्हणजे LCM म्हणजेच काय, LCM कसं फाइंड आउट करायचं ते सुद्धा या ठिकाणी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये स्टडी करून घेणार आहोत. तर या व्हिडिओला स्टडी करत असताना सर्वांनी एकतर व्हिडिओ पाहत असताना केअरफुली एकांतामध्ये व्हिडिओ बघायचा आहे आणि समजून घ्यायचं आहे. त्यामध्ये काही अडचणी असल्यास तर माझा कॉन्टॅक्ट नंबर सर्व व्हिडिओमध्ये आहेच. त्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करता येईल. सो टॉपिक फर्स्ट इज टुडेज टॉपिक इज HCF और GCD. ज्याला HCF किंवा GCD आपण ज्याला म्हणतो त्याला आपण एकदा रिवाईज करून घेणार आहोत. याची रिव्हिजन आपण करून घेणार आहोत. सो HCF मीन्स व्हॉट? HCF मीन्स हायेस्ट कॉमन फॅक्टर. GCD मीन्स ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर. डिवायझर्स फाइंड आउट करून सुद्धा आपण GCD फाइंड आउट करू शकतो. फॅक्टर्स फाइंड आउट करून आपण HCF फाइंड आउट करतो. तर या ठिकाणी HCF याच्यापूर्वी शिकलो होतं आपण. HCF जे आपण 2 संख्यांचे HCF किंवा 3 संख्यांचे HCF किंवा 4 संख्यांचे HCF जेव्हा फाइंड आउट करतो, ॲट फर्स्ट त्या संख्यांचे आपल्याला डिवायझर्स किंवा फॅक्टर्स GCD फाइंड आउट करत असताना डिवायझर्स फाइंड आउट करायचे आहेत. HCF फाइंड आउट करत असताना फॅक्टर्स जे फाइंड आउट करायचे आहेत. तर फॅक्टर्स समजा 2 संख्या या ठिकाणी असतील, 48 and 64. तर 48 आणि 64 यांचं GCD जे आपण जेव्हा फाइंड आउट करतो, सो ॲट फर्स्ट फाइंड आउट द फॅक्टर्स ऑफ 48. 6 8 जा 48 असं आपण म्हणतो. प्राईम फॅक्टर्स फाइंड आउट करायचे आहेत. 6 8 जा 48 म्हणतो. 6 and 8 आर नॉट अ प्राईम नंबर. So once again, factorize 6 and 8. 2 3 जा 6 and 4 2 जा 8. त्यानंतर पुन्हा या ठिकाणी 2 3 आणि 2 हे जे सर्व नंबर्स आहेत ते प्राईम नंबर्स आहेत. 4चे पुन्हा आपल्याला फॅक्टर्स फाइंड आउट करता येतील. 2 into 3 into 2 into 2. इट मीन्स 2 2 जा 4 into 2 as it is. So these are the factors of 48. 48चे फॅक्टर झाले. त्यानंतर 64चे जे फॅक्टर्स आहेत 64. तर आपण 64चे फॅक्टर्स फाइंड आउट करत असताना आपल्याला माहीत आहे की 64 हा 8च्या टेबलमध्ये येतो, 16च्याही टेबलमध्ये येतो. तुम्हाला जसं पॉसिबल होईल त्या प्रकारे तुम्ही त्याचे फॅक्टर्स फाइंड आउट करायचे. जसं मी या ठिकाणी देत आहे 8 8 जा 64. पुन्हा 8चे फॅक्टर्स 2 4 जा 8. 2 4 जा 8 इंटू 2 4 जा 8 असं आपण देऊ शकतो. इज इक्वल टू 2 ॲज इट इज इंटू 2चे फॅक्टर्स 2 इंटू 2 इंटू 2 ॲज इट इज इंटू पुन्हा 2चे फॅक्टर्स. सो दीज आर द फॅक्टर्स ऑफ 64. दीज आर द फॅक्टर्स ऑफ 48. नाउ find out the common factor.
So which are the common factors? Common factors are ज्यांना HCF कसं फाइंड आउट करायचं आहे ते समजलं नसेल ते पुन्हा या आधारे HCF फाइंड आउट करू शकतील. कॉमन फॅक्टर्स आर 2, देन 3 इथं आहे, इथे 3 नाही आहे, पुन्हा 2 आहे, तर 2 पुन्हा आहे, 2 2 2 and 2. इट मीन्स 4 times 2. 2 into 2 into 2 into 2. So this product of common factors is the HCF of the given numbers. या सर्वांचा जो प्रोडक्ट आता मिळणार आहे या सर्वांचा गुणाकार करू आपण, त्यानंतर एक संख्या मिळेल. 2 2 जा 4, 4 2 जा 8 and 8 2 जा 16. So 16 is the GCD. 16 is the HCF of 48 and 64. तर या प्रकारे आपल्याला HCF फाइंड आउट करायचं आहे. पूर्वी फॅक्टर्स फाइंड आउट करायचे, दोन्ही संख्यांची किंवा 3 संख्या असतील तर तिन्ही संख्यांचे फॅक्टर्स फाइंड आउट करायचे. फॅक्टर्स फाइंड आउट झाले की त्यामध्ये पाहायचं कॉमन फॅक्टर्स कोणते आहेत, त्या कॉमन फॅक्टर्सचा प्रोडक्ट फाइंड आउट करायचं आहे, त्यांचे गुणाकार करायचं. गुणाकार करून जी संख्या मिळते ती संख्या असते त्या दिलेल्या संख्यांचा HCF. सो दिस इज द HCF. यामधलं एक नेक्स्ट टॉपिक आहे HCFचाच की फाइंड आउट द HCF बाय डिव्हिजन मेथड. HCF फाइंड आउट करण्याची एक मेथड आहे डिव्हिजन मेथड. HCF बाय डिव्हिजन मेथड. मागच्या व्हिडिओमध्ये हा टॉपिक राहून गेलेला होता. डिव्हिजन मेथड तुमच्या प्रॉब्लेम सेट 12 मध्ये हा टॉपिक आहे. द डिव्हिजन मेथड फॉर फाइंडिंग द HCF फाइंड आउट करण्यासाठी डिव्हिजन मेथड सुद्धा आपण यूज करू शकतो. प्रॅक्टिस सेट 12 मध्ये क्वेश्चन नंबर 2 आहे फाइंड द HCF बाय डिव्हिजन मेथड अँड रिड्यूस टू द सिम्पलेस्ट फॉर्म. डिव्हिजन मेथडने HCF फाइंड आउट करायचं आहे आणि दिलेल्या संख्यांना दिलेल्या डिव्हिजनला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये रिड्यूस करायचं आहे. सो वी टेकिंग द एक्झाम्पल नंबर फर्स्ट. एक्झाम्पल इन्स्ट्रक्शन तुमच्या बुकमध्ये आहे, इन्स्ट्रक्शन वाचून घ्यायची. इन्स्ट्रक्शन कशी राहणार आहे? फाइंड द HCF बाय डिव्हिजन मेथड अँड रिड्यूस टू द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ द फॉलोइंग नंबर्स, फॉलोइंग डिव्हिजन्स. ओके. सो 275 फर्स्ट एक्झाम्पल आहे तुमच्या प्रॅक्टिस सेटमधला. 275. सेकंड आहे 525. ओके. सो दिस इज द एक्झाम्पल. आता याला डिव्हिजन मेथडने सॉल्व कसं करायचं? डिव्हिजन मेथडने सॉल्व करत असताना याचा फॉर्मॅट बनवून घ्यायचा डिव्हिजनचा. आपण सर्वांना माहीत आहे मोठी संख्या या ठिकाणी द्यायची, मोठी संख्येला डिवायडेंड घ्यायचं. 525 इज द डिवायडेंड आणि जी लहान संख्या आहे 275 त्याला डिवायजर घ्यायचं. ओके. आता याला डिवाइड करत जायचं आहे. डिवाइड करत जायचं आहे म्हणजे ज्याच्या स्टेप्स आहेत, प्रॉपर स्टेप्स आहेत, त्या स्टेप्स फॉलो करत जायचे आहेत. तुमच्या बुकमध्ये सुद्धा स्टेप्स आहेत, त्या ठिकाणी या स्टेप्स पाहून घ्यायचे आहेत. कोणत्या स्टेप्स आहेत? फर्स्ट आहे डिवाइड द बिगर नंबर बाय द स्मॉलर नंबर. बिगर नंबरला स्मॉलर नंबरने डिवाइड करायचं आहे. आता डिवाइड करत असताना थोडा अंदाज लावू शकतो आपण की 275 2 किती होईल. 275 इंटू 2 करून घ्यायचं. आपल्याला समजून जाईल या ठिकाणी की 275 2 किती होतो. सो 2 5 10 ऑफ 0 कॅरी 1, 2 7 14 प्लस 1 15 ऑफ कॅरी 1, 2 2 4 प्लस 1 5. 550 येतो आणि 550 हा 525 पेक्षा मोठा आहे, त्यामुळे ही संख्या या ठिकाणी घेता येणार नाही. इट मीन्स 275 2 घेता येणार नाही. त्यामुळे काय करायचं? 275 1 275 या प्रकारे. आता मायनस करायचं. 5 - 5 0, देन 12 - 7
इट इज 5. देन 4 minus 2 इज 250. आता आपल्याला नेक्स्ट स्टेपमध्ये काय करायचं आहे, नेक्स्ट स्टेप तुमच्या बुकमध्ये आपण पाहू शकतो की डिवाइड द प्रिव्हियस डिवायजर बाय रिमाइंडर इन दिस डिव्हिजन. काय करायचं आहे, हा जो फर्स्ट डिवायजर आहे या डिवायजरला ह्या रिमाइंडरनी काय करायचं आहे, डिवाइड करायचं आहे. तर या प्रकारे फॉर्मॅट बनवायची. इथं लिहायचं 275 आणि याचा जो कोशंट आहे तो कोशंट या साईडला इकडे लिहायचं. 250 नी आपण 275 ला डिवाइड करतो, त्यामुळे पुन्हा 250 वंजा 250 घेता येईल. वंजा 250, कारण की 250 तुझ्या काय होणार आहे, 500 होणार आहे आणि 500 हा 275 पेक्षा मोठा होईल, त्यामुळे 1 टाइम्सच घ्यायचा आहे. 250 वंजा 250. 5 minus 0 देन 5. 7 minus 5 2 0. ओके. देन नेक्स्ट आपण या ठिकाणी या डिव्हिजरला डिवायडेड घेतलं होतं, याला आपण डिवाइड केलं होतं. आता सेकंड जो डिवायजर आहे त्याला डिवायडेड घ्यायचं. इथं लिहायचं 250. 25 इथंही आहे, 25 इथंही आहे. इट मीन्स या ठिकाणी आपण 25 10 जा 250 म्हणू शकतो. 250 मायनस केला तर काय होणार आहे, 0 0 आणि 0. सो दिस लास्ट डिवायजर इज द HCF ऑफ दिस 2 numbers. तर लिहू आपण therefore HCF of 275 and 525 इज किती, 25. तर या प्रकारे आपल्याला डिव्हिजन मेथडनी HCF फाइंड आउट करता येतो. पुढची इन्स्ट्रक्शन आहे अँड रिड्यूस टू द सिम्पलेस्ट फॉर्म. आता हा जो डिव्हिजन आहे ह्या डिव्हिजनला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये रिड्यूस करायचं आहे. इथे लिहायचं therefore. इथे लिहू शकता तुम्ही सिम्पलेस्ट फॉर्म 275 डिवाइड 525. आता सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये त्याला रिड्यूस करत असताना ह्या दोन्ही संख्या थोड्या मोठ्या दिसत आहेत. नंबर टेबलचा या ठिकाणी आपण यूज करू शकत नाही. केलंही तरी पण मग त्यापूर्वी टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी खूप महत्त्वाचं आहे या चॅप्टरसाठी. सर्वांना ज्या टेस्ट आहेत 2 पासून तर मागच्या वर्षी तुम्ही शिकले आहात स्टँडर्ड 6 मध्ये, ज्या टेस्ट आहेत त्या टेस्ट सर्वांनी पुन्हा रिवाईज करून घ्यायच्या, वाचून घ्यायच्या. आता या ठिकाणी टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी कसे यूज करता येईल, 2नी तर भाग देणार नाही. आपल्याला सरळ सरळ या ठिकाणी दिसत आहे की इथं युनिट प्लेस 5 आहे, युनिट प्लेस 5 आहे, म्हणजे या दोन्ही संख्येला 5नी भाग जातो. तर 5नी भाग द्यायचं 5 इंटू 5नी भाग द्यायचं 275 ला. रफवर काय हा 5 5 जा 25. 7 minus 5 is 2 0. 5 5 जा 25. ओके. सो दिस इज द क्वेश्चन. सो 5 into 55 असं याला लिहायचं. त्यानंतर मग दुसरी संख्या घ्यायची. दुसरी संख्या आहे 525. याला पुन्हा 5नी डिवाइड करायचं. 5 1 जा 5. 5 minus 5 0. देन 2. 5 0 0. 2 minus 0 2. देन पुन्हा 5 या ठिकाणी येईल. 5 5 जा 25 0 0. सो या ठिकाणी आपण लिहू 105. ओके. तर या ठिकाणी 5 and 5 कॅन्सल आउट होईल. मग इकडे काय राहिलं 55/105. पुन्हा दोघांचा युनिट प्लेस 5 दिसत आहे, त्यामुळे पुन्हा याला 5नी भाग जाईल. टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी खूप महत्त्वाचे आहे. तर टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी या ठिकाणी यूज होणार आहे. पाहायचे दोन्ही संख्येला एका संख्येने भाग जाते का ते पाहायचे, त्या संख्येने भाग द्यायचा.
पुन्हा इज इक्वल टू आपण याला देऊ शकतो 11 इंटू 5, 11 5 जा 55. आता 105 साठी काय करायचं, डिव्हिजन करायचं. इथं 105 लिहायचं, इथं 5, 5 2 जा 10 होतो आणि 5 1 जा 5 होतो. सो इथं घेऊ आपण 21 इंटू 5. पुन्हा 5 and 5 कॅन्सल होईल. या ठिकाणी काय राहणार आहे, इथं मिळणार आहे आपल्याला 11/21. सो दिस इज द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ 525, 11/21. तर या प्रकारे याला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये रिड्यूस करायचं, रिड्यूस टू द सिम्पलेस्ट फॉर्म. ओके, तर सर्वांना समजलं असेल. एकच एक्झाम्पल आपण या ठिकाणी कन्सिडर करू, बाकी 2 एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायची आहेत. स्टेप बाय स्टेप प्रत्येक स्टेपनी समजून सांगितलेलं आहे, तरी सर्वांनी केअरफुली समजून घ्यायचं. बॅकवर्ड फॉरवर्ड करत तर समजून घ्यायचं. आणि अजून काही अडचण असलीच तर ते विचारू शकतात, तशी अडचण नसायला पाहिजे. प्रत्येक गोष्ट मी या ठिकाणी क्लिअर केलेलं आहे. यानंतर नेक्स्ट टॉपिक इज LCM. सो व्हॉट इज द LCM? LCM. So what is the long form of LCM? LCM means least common multiple. Least common multiples. This is the long form of LCM. L for least, C for common, and M for multiple. It means we can find out the LCM by finding the multiples of the given numbers. आपण LCM काही ज्या संख्या असतात, ज्या लहान लहान संख्या असतात, त्या लहान लहान संख्यांचा आपण जेव्हा LCM फाइंड आउट करतो, तर ते LCM आपण मल्टिपल्स फाइंड आउट करून सुद्धा करू शकतो. सो वी कॅन फाइंड आउट द LCM विथ द हेल्प ऑफ मल्टिपल्स. फॉर एक्झाम्पल आपण एखादं एक्झाम्पल यासाठी कन्सिडर करू की मल्टिपल्स फाइंड आउट कसं करायचं आणि लहान संख्यांची LCM कसं फाइंड आउट करायचं. सो एक्झाम्पल या प्रकारे असेल, फाइंड द मल्टिपल्स. Find the multiples of 7 and 15. 7 and 15. तसंही 7 and 15 हे कोप्राईम नंबर्स आहेत आणि कोप्राईम नंबर्सचा LCM हा त्या दोन संख्यांचा गुणाकार असतो. म्हणजे या दोन संख्यांचा आपण गुणाकार केला 15 7 जा जर केलं तर तो सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला LCM मिळणार आहे. पण LCM फाइंड आउट करायचं असेल तर मल्टिपल्सचा यूज करून LCM फाइंड आउट कसं करायचं हे सुद्धा या ठिकाणी आपण करू शकतो. जसं 7चे मल्टिपल्स, त्यानंतर मग 15चे मल्टिपल्स ऑफ 7. या ठिकाणी 7चं टेबल घेऊन घ्यायचं. 7 म्हणजे 7, 7 टू 14, 21, देन 28, देन 35. या प्रकारे मल्टिपल्स लिहून घ्यायचे 7चे. त्यानंतर मग सगळं नंबर टेबल लिहायचं. त्याच्या समोरही जर कॉमन मल्टिपल्स मिळत नसतील तर कॉमन मल्टिपल्स त्याच्या समोर जोपर्यंत मिळत नाही दोघांची तोपर्यंत कॉमन मल्टिपल्स येईपर्यंत ते टेबल्स लिहत जायचं आहे. 15चे टेबल मग 15 म्हणजे 15, 30, देन 45, देन 60 हा सुद्धा टेबल लिहत जायचा. तसंही या ठिकाणी कॉमन मल्टिपल्स आपल्याला दिसत नाही एवढ्या मल्टिपल्समध्ये, तर पुढे त्यांचे मल्टिपल्स लिहित जायचं. आणि त्यामध्ये जर तुम्हाला एक माहिती असेल की ज्या संख्या ह्या कोप्राईम असतात तर कोप्राईम नंबर्सचा LCM हा त्या दोन संख्यांचा मल्टिपल असतो. म्हणजेच याचं LCM फाइंड आउट करण्यासाठी तुम्ही त्या दोघांचा गुणाकार जरी केलं तरी पण त्याचा येणारा गुणाकार हा त्याचा LCM असतो. तर ह्याच्या काही लहान लहान गोष्टी आहेत LCM फाइंड आउट करण्याच्या, त्या आपण या व्हिडिओच्या शेवटी किंवा या चॅप्टरच्या शेवटी HCF आणि LCM मध्ये काही जे नोट्स आहेत त्या नोट्स आपण पाहणार आहोत. तर आता या ठिकाणी कॉमन मल्टिपल्स जरी मिळाले नाही तरी पण समजा जे कोणते कॉमन मल्टिपल्स या ठिकाणी मिळत असतील त्यांच्यामधून लिस्ट कॉमन मल्टिपल्स पाहायचं. जसं कॉमन मल्टिपल्स लिहायचे. यानंतर कॉमन मल्टिपल्स आणि कॉमन मल्टिपल्स जे कोणते येतील त्या कॉमन मल्टिपल्समधून लहानात लहान जो कॉमन मल्टिपल असतो तो असतो त्या दिलेल्या संख्यांचा LCM. सो दिस इज द LCM
with the help of multiples. Now LCM by finding the prime factors. प्राइम फॅक्टर्स फाइंड आउट करून सुद्धा LCM आपण फाइंड आउट करू शकतो. प्राइम फॅक्टर मेथड, LCM बाय प्राइम फॅक्टर मेथड हा आपला टॉपिक होता आणि तो फाइंड आउट कसं करायचं ते या ठिकाणी आपण बघणार आहोत. तर या ठिकाणी आपण जर एखादं एक्झाम्पल कन्सिडर केलं, फाइंड द LCM of 35 and 52 या दोन संख्यांचं LCM फाइंड आउट करायचं आहे. आता जर आपण म्हटलं की मल्टिपल्स यूज करून फाइंड आउट करू, तर 35चे मल्टिपल्स आपण फाइंड आउट करायला गेलो तर 35चे टेबल आपल्याला येत नाही, ते मल्टिप्लाय करत करत पुढे लिहावं लागेल, थोडं किचकट होणार आहे. त्यासाठी अशा ज्या मोठ्या संख्या असतात त्यांच्या LCM फाइंड आउट करत असताना प्राइम फॅक्टर्स फाइंड आउट करायचे आणि नंतर मग त्यांचे LCM फाइंड आउट करायचं. सो 35चे जे प्राइम फॅक्टर्स आहेत, 7 5 जा 35 पटकन आपण या ठिकाणी फाइंड आउट करू शकलो. 7 प्राइम नंबर आहे, 5 सुद्धा प्राइम नंबर आहे. सो दीज आर द प्राइम फॅक्टर्स ऑफ 35. प्राइम फॅक्टर्स ऑफ 52. आता 52 समजा एखाद्या संख्येच्या टेबलमध्ये कोणत्या संख्येच्या टेबलमध्ये येते हे जर समजत नसेल, हे कळत नसेल, तर मग त्या ठिकाणी टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटीचा यूज करणे आवश्यक आहे. सो इथं युनिट प्लेस 2 आहे, म्हणजे या संख्येला 2 ने भाग जाईल, तर 2 ने भाग देऊन द्यायचा. 52 डिवाइड 2, 2 2 जा 4, 5 - 4 इज 1, देन 2 6 जा 12. सो 52 इथे येणार आहे 26. 26 2 जा 52 होतो. त्यानंतर पुन्हा 2 × 26, 13 2 जा 26 किंवा 2 13 जा तुम्ही देऊ शकता. 13 2 जा 26. जसं आपल्याला कळत आहे की 13 2 जा 26 होतो, तर तेच त्या ठिकाणी लिहायचं. या ठिकाणी जसं 7 5 जा 35 आपल्याला समजलं, पटकन लक्षात आलं, तर लिहायला काही हरकत नाही. आता या ठिकाणी पाहायचं आहे जे फॅक्टर्स आपण फाइंड आउट केले. 2 इज द प्राइम नंबर, 13 इज द प्राइम नंबर, वन्स अगेन 2 इज द प्राइम नंबर. सो दीज आर द प्राइम फॅक्टर्स ऑफ 52. These are the prime factors of 35. Okay. So what will be the LCM? LCM is equal to, पाहायचं आता LCM फाइंड आउट करत असताना याचे जे फॅक्टर्स आहेत, 35 चे फॅक्टर्स आहेत, 52 चे फॅक्टर्स आहेत, पाहायचं या ठिकाणी 7 किती टाइम्स दिसत आहे. तर 7 एकच वेळा दिसत आहे, तर 7 इथं लिहायचं. त्यानंतर 5 सुद्धा एकच वेळा दिसत आहे, तर 5 लिहायचं. त्यानंतर 2 या ठिकाणी 2 वेळा दिसत आहे, तर 2 वेळा 2 लिहायचं. 2 × 2. आणि 13 सुद्धा एक वेळ दिसत आहे, तर 13 लिहायचं. या प्रकारे फॅक्टर्स फाइंड आउट करायचे. काउंट करायची या सगळ्यामध्ये की 7 किती टाइम्स आहे. 7 एकच टाइम्स आहे या फॅक्टर्समध्ये, आणि या फॅक्टर्समध्ये 7 किती वेळा आहे, 5 किती वेळा आहे, 2 किती वेळेस आहे, आणि 13 किती वेळेस आहे, असं पाहायचं आणि ते फॅक्टर्स फाइंड आउट करायचे. ओके. तर यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. LCM इज इक्वल टू 7 5 जा 35, देन 2 2 जा 4 × 4 × 13 इज इक्वल टू 13 4 जा 52 होतो. इट मीन्स 32 × 52 इज इक्वल टू दोघांचा मल्टिप्लाय करायचा आणि येणारा मल्टिप्लिकेशन हा त्या दोन संख्यांचा LCM असेल. तसंही 52 आणि 35 हे को प्राइम नंबर्स आहेत आणि को प्राइम नंबर्स असल्यामुळे त्या दोघांचा मल्टिप्लिकेशन हा त्या दोघांचा LCM असतो. त्या दोघांचा मल्टिप्लिकेशन केलं आपण की त्यांचा LCM आहे असं तो आपण समजू शकतो. त्या दोन संख्यांचा गुणाकार जो प्रॉडक्ट असतो तो त्यांचा LCM असतो.
को प्राईम नंबर असतील तर. ओके. सो या प्रकारे आपण प्राईम फॅक्टर्स मेथडचा यूज करून सुद्धा LCM फाइंड आउट करू शकतो. दोन संख्यांचं LCM फाइंड आउट करणं पटकन आपण फाइंड आउट करू शकतो. तीन संख्या जरी असल्या तरी पण आपल्याला त्यांचे LCM या प्रकारे फाइंड आउट करायचं आहे. पाहायचं त्या ठिकाणी की 7 किती टाइम्स आला, 5 किती टाइम्स आहे, 2 किती टाइम्स आहे, त्यानंतर 13 किती टाइम्स आहे. प्रत्येक संख्या किती वेळेस आहे ते पाहायचं आणि जेवढ्या वेळेस असेल तेवढ्या वेळेस त्या ठिकाणी तुम्हाला LCM मध्ये पुटअप करायची आहे, त्यांच्या मल्टिप्लिकेशन करायचं आहे आणि येणारा आन्सर त्यांचा LCM असतो. पुन्हा एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी LCMचा कन्सिडर करू. आता या ठिकाणी आपण 3 संख्या घेणार आहोत. एक्झाम्पल तुम्हाला या प्रकारे राहील. एक्झाममध्ये फाइंड द LCM ऑफ फाइंड द LCM ऑफ फाइंड द LCM ऑफ 18, 30 and 50. 18, 30 and 50 हा एक एक्झाम्पल या ठिकाणी आपण जर कन्सिडर केलं तर LCM फाइंड आउट करत असताना लिहायचं सोल्युशन. फाइंड द फॅक्टर्स ऑफ 18 ॲट फर्स्ट. फॅक्टर्स ऑफ 18 आर. आपण 18चे फॅक्टर्स फाइंड आउट करत असताना काय म्हणतो, 2 9 जा 18. 2च्या टेबलमध्ये 18 येतो. इझिली आपल्याला समजून घेतलं. तर 2 हा प्राईम नंबर आहे, 9 हा प्राईम नंबर नाही, त्यामुळे 9चे पूर्ण फॅक्टर्स पडतील. 2 × 3 3 जा 9. म्हणजे या ठिकाणी हे जे फॅक्टर्स मिळाले दीज आर द प्राईम फॅक्टर्स ऑफ 18. नाव फाइंड आउट द प्राईम फॅक्टर्स ऑफ 30. प्राईम फॅक्टर्स ऑफ 30 आर 10 3 जा 30 म्हणतो आपण. 10 हा प्राईम नंबर नाही आहे, 3 हा प्राईम नंबर आहे, त्यामुळे याला जसं तसं ठेवायचं आहे आणि 10चे फॅक्टर्स फाइंड आउट करायचे आहेत. सो 2 5 जा 10 × हा 3 जसं तसा. देन फॅक्टर्स ऑफ 50. 10 5 जा 50. पुन्हा 5 हा प्राईम नंबर आहे, याला 10ला 2 5 जा 10 लिहायचं, इंटू इथं 5 लिहायचं. So these are the factors of these numbers 18, 30 and 50. या प्रकारचे एक्झाम्पल्स तुमच्या बुकमध्ये सुद्धा आहेत. बुकमध्ये जे प्रॅक्टिस सेट 13 तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे, त्या प्रॅक्टिस सेट 13 मध्ये सुद्धा या प्रकारचे एक्झाम्पल्स आहेत. त्यांना या प्रकारे सॉल्व्ह करायचं, लक्षात ठेवायचं आहे त्यांचे स्टेप्स काय आहेत. आता या ठिकाणी पाहायचं आहे LCM फाइंड आउट करत असताना LCM इज इक्वल टू 2 किती वेळेस आले, मॅक्झिमम किती टाइम्स 2 आहे. 2 ऑकर्स इन द अबव फॅक्टर्स. हे जे फॅक्टर्स आहेत इन द अबव प्रोडक्ट, इथे लिहू शकता तुम्ही इन द अबव प्रोडक्ट. 2 occurs in the above product, or 2 occurs how many times? 1 time. 1 times. एका प्रोडक्टमध्ये हा एकाच वेळेस आलेला आहे. मॅक्झिमम 1 टाइम्स एका प्रोडक्टमध्ये तो एकाच वेळेस जास्तीत जास्त वेळ आलेला आहे. इट मीन्स 1 टाइम. Then 3 occurs how many times? Maximum 2 times. Then 5 आहे तिसरा नंबर. 3 नंबर या ठिकाणी आहे, 2 आहे, 3 आहे, 5 आहे. 5 occurs once again 2 times. Okay, so therefore LCM is equal to 2 किती वेळेस आलेला आहे? 1 टाइम्स दिलेला आहे. इट मीन्स 2 एक वेळेस लिहायचं, इंटू 3 किती वेळेस आलेला आहे? 2 टाइम्स आहे, म्हणजे त्याला 2 वेळेस 3 हा 2 टाइम्स आलेला आहे, म्हणजे त्याला 2 वेळेस लिहायचं. 3 × 3 इंटू
आणि जो 5 नंबर आहे हा 5 सुद्धा 2 टाइम्स आलेला आहे या ठिकाणी. सो 5 × 5. आता यांचा प्रोडक्ट करायचं आहे. आता हा प्रोडक्ट किती येईल? सो प्रोडक्ट इज 2 3 जा 6, 6 3 जा 15, 6 3 जा 18, 18. Once again 2 3 जा 6, 6 3 जा 18, then 18, 5 5 जा 25. Now 25 × 18 करायचं. जरी 18चं टेबल पाठांतर तुम्हाला नसेल तरी पण मग एक एक संख्येचा मल्टिप्लाय करायचं. 8 5 जा 40 ऑफ 0 कॅरी 4, 8 2 जा 16, 16 4 20, देन 5 आणि देन 2 1 जा 2, 0 5 and 4. It means 420, 450. 450 is the LCM. आणि शेवटी द्यायचं, मग शेवटी काय द्यायचं आहे? Therefore the LCM of, therefore the LCM of कोणाचा 18 30 50 इज 450. या प्रकारे LCM फाइंड आउट करायचं आहे. पूर्वी त्यांचे प्राइम फॅक्टर्स फाइंड आउट करायचे आहे. फर्स्ट स्टेप प्राइम फॅक्टर्स फाइंड आउट झाले की त्या जे प्रत्येक प्राइम फॅक्टर्समध्ये जे नंबर्स आहेत मॅक्झिमम किती टाइम्स आले ते पाहायचं आहे. इथे लिहायचं आहे इन द अबाव प्रोडक्ट. वर दिलेल्या प्रोडक्टमध्ये दिलं नाही तरी चालेल, डायरेक्ट तुम्ही फाइंड आउट करू शकता. इन द अबाव प्रोडक्ट 2 ऑकर्स 1 टाइम दिलं तर थोडं सोपं होतं. 3 ऑकर्स 2 टाइम and 5 ऑकर्स 2 टाइम्स. सो राइट 1 टाइम्स 2, 2 टाइम्स 3 and 2 टाइम्स 5 and then मल्टिप्लाय देम. त्यांचं आपण मल्टिप्लाय करायचं. मल्टिप्लाय केल्यानंतर जो प्रोडक्ट येईल तो प्रोडक्ट हा त्यांचा LCM असतो. तर या प्रकारे बाय हॉरिझॉन्टल अरेंजमेंट आपल्याला LCM फाइंड आउट करता येतो. तुमच्या बुकमध्ये याच्या व्यतिरिक्त एक मेथड आहे. ती मेथड कोणती आहे? मेथड न म्हणतात ती प्राइम फॅक्टर्सचीच व्हर्टिकल अरेंजमेंट आहे. जसं आपण हाच एक्झाम्पल कन्सिडर केलं. फाइंड द LCM ऑफ. फाइंड द LCM ऑफ कोणते नंबर्स होते? एक 18 होता, दुसरा 30 होता आणि तिसरा 50 होता. तर जी व्हर्टिकल अरेंजमेंट आहे, व्हर्टिकल अरेंजमेंटचा यूज करून आपल्याला जेव्हा LCM फाइंड आउट करायचं आहे त्यावेळेस या प्रकारचं फॉर्मॅट करायचं. त्या ठिकाणी 18 लिहायचं, फर्स्ट ब्लॉक सोडून द्यायचं, देन 30 लिहायचं, देन 50 लिहायचं. ओके. त्यानंतर मग पाहायचं की या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो. तर याला दोन्ही भाग जाईल. 2 9 जा 18, 2 15 जा 30 and then 2 25 जा 50. ओके. देन त्यानंतर पाहायचे की यासारखंच तिन्ही संख्यांना अजून दुसऱ्या कोणी एखाद्या संख्येने भाग जाते का. जसं आपण या 2 संख्यांचा विचार केला तर याला 3 भाग जातो, याला 3 भाग जातो. तर या ठिकाणी आपण 3 लिहू. 3 या संख्येला 3 भाग जात नाही तर संख्येच्या नंतर विचार करायचा. 3 3 जा 9, 3 5 जा 15 प्राइम फॅक्टर्स मिळाले आणि हा 25 जा 25 या ठिकाणी लिहायचं. त्यानंतर पाहायचं पुन्हा या ठिकाणी या संख्या प्राइम फॅक्टर्स मिळालेले आहेत, त्यांना काही करण्याची आवश्यकता नाही. जर भाग जात असेल तर भाग देऊ शकता तुम्ही, पण त्यांना तसं काही करण्याची आवश्यकता नाही. भाग जात नसेल तर काही त्यांना भाग जाईलच सांगता येत नाही. या संख्येचा विचार करून आपण त्याचे फॅक्टर्स फाइंड आउट करायचे. कसं फाइंड आउट करता येतील? 5 या संख्येला 5 ने भाग जातो. सो 5 इथं 3 लिहायचं, इथं 5 लिहायचं. याला तसं 5 ने भाग जातो. 5 1 जा 5 असं म्हणतो आपण. अँड
5 5 जा 25. 5ला भाग जात होता, 3ला भाग जात नव्हता. आपण 3ला जसंच्या तसं ठेवलं. 5ला भाग गेला, 5ला भाग दिला आपण, 5 1 जा 5 केलं, 5 5 जा 25. त्यानंतर मग एलसीएम फाइंड आउट करायचं. देअरफॉर एलसीएम यांचे फॅक्टर सुद्धा आपण देऊ शकतो. देअरफॉर 18 इज इक्वल टू 18चे फॅक्टर्स कोणते आहेत मग 2 इंटू 3 इंटू 3. 18ला या 3 संख्येने भाग गेला. त्यानंतर मग 30चे फॅक्टर्स लिहायचे. 30चे फॅक्टर्स कोणते आहेत 2 इंटू 3 इंटू 5. देन 50चे फॅक्टर्स 2 इंटू इथं 25ला भाग गेलेला नाही, त्यामुळे हा 3 देण्याची आवश्यकता नाही. 5ला कोणी भाग गेला तर 5 आणि हा 5. ओके. फॅक्टर्स लिहित असताना थोडा विचार करायचा. पहा 18चे फॅक्टर्स 2 18ला कोणत्या संख्येने भाग गेला. 18साठी आपण कोणत्या संख्येचा विचार केला. 2 9 जा 18, 2 9 जा 18. मग ह्या 9चे पुन्हा 2 फॅक्टर्स 3 इंटू 3, तो 3 इंटू 3. तर these are the factors of 18. 30चे फॅक्टर्स 2 इंटू 3. इथं 15 2 जा 30 झालेला होता. 2 15 जा 30, इट मीन्स 2 झाला. त्यानंतर ह्या 15ला पुन्हा 3ने भाग गेला 5 टाइम्स, सो 2 इंटू 3 इंटू 5. देन 50चे फॅक्टर्स 2 इंटू 50ला 3ने भाग गेला नाही, 2ने भाग गेलेला होता, 3ने भाग गेलेला नाही, त्यामुळे 3 या ठिकाणी येणार नाही. 2 इंटू 5 इंटू 5. ओके. नाव एलसीएम इज इक्वल टू 2 इंटू 3 इंटू 5 इंटू 3 इंटू 1 इंटू 5. सगळ्यांचा मल्टिप्लिकेशन, ह्या सगळ्यांचा मल्टिप्लिकेशन आपण जर केलं तर तो जो संख्या मिळेल ती संख्या काय असेल एलसीएम किती मिळणार आहे या सगळ्यांचा एलसीएम 2 3 जा 6, 6 5 जा 30, 33 जा 90 and 95 जा 450. So this is the LCM by vertical arrangement. Vertical arrangement ने सुद्धा आपण LCM फाइंड आउट करू शकतो. ओके. So this is the method of finding LCM. This is the vertical arrangement and this is the horizontal arrangement. कोणतेही एक अरेंजमेंट जरी केलं तरी पण LCM फाइंड आउट करता येतो, ते ॲक्सेप्टेबल राहील. ओके. पेपरमध्ये कोणतेही एक अरेंजमेंट जरी केलं तरी पण सफिशियंट आहे. तर या प्रकारे LCM फाइंड आउट करायचा. त्यानंतर यामधलं एक एक्झाम्पल या प्रकारे राहू शकतो. HCF, LCM and the given numbers. HCF, LCM and the given numbers यांचा रिलेशन काय आहे. Relation between HCF, LCM and the given numbers. So what is the relation? Relation is given two numbers. ओके. दोन संख्या जर असतील तर दोन संख्यांचे HCF, LCM काढलं तर त्यांच्यामध्ये जो रिलेशन आहे तो रिलेशन काय आहे तो समजून घ्यायचा आहे. सो रिलेशन इज HCF इंटू LCM आपण केलं. जेव्हा आपण HCF फाइंड केलं आणि LCM फाइंड आउट केलं आणि HCF इंटू LCM जर केलं इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ given two numbers. ओके. किंवा मग याला आपण असं लिहू शकतो HCF इंटू LCM
LCM इज इक्वल टू 1 नंबर पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या अनदर नंबर किंवा सेकंड नंबर याला असंही आपण लिहू शकतो. ओके, तर हा एक रिलेशन आहे की त्या दोन संख्यांचा आपण गुणाकार केला, मल्टिप्लिकेशन केलं, तर तो मल्टिप्लिकेशन हा HCF आणि LCMच्या प्रॉडक्ट एवढा असतो. प्रॉडक्ट ऑफ HCF अँड LCM इज इक्वल टू द प्रॉडक्ट ऑफ गिवन टू नंबर्स. ओके, सो दिस इज द रिलेशन. हा सुद्धा आपण या ठिकाणी एक्झाम्पलच्या माध्यमातून व्हेरीफाय करणार आहोत. तुमच्या प्रॅक्टिस शीटमध्ये सुद्धा त्या प्रकारचे एक्झाम्पल्स आहेत. द यूज ऑफ HCF अँड LCM हा नेक्स्ट टॉपिक आहे. आता आपण प्रॅक्टिस सेट 13 वर डिस्कस करणार आहोत की प्रॅक्टिस सेट 13 तुम्हाला सॉल्व्ह कसं करायचं आहे. प्रॅक्टिस सेट 13. So practice set 13 is question first is find the LCM. There are 10 examples. त्या ठिकाणी 10 एक्झाम्पल्स आहेत. 10 एक्झाम्पलचं LCM आता जसं मी सांगितलं त्या प्रकारे फाइंड आउट करायचं आहे. तुम्ही कोणतीही अरेंजमेंट करू शकता, व्हर्टिकल अरेंजमेंट किंवा हॉरिझॉन्टल अरेंजमेंट, कोणतीही एक अरेंजमेंटचा यूज करून तुम्ही LCM फाइंड आउट करू शकता. त्यानंतर आहे फाइंड द HCF अँड LCM ऑफ द नंबर्स गिवन बिलो. व्हेरीफाय देअर प्रॉडक्ट इज इक्वल टू द प्रॉडक्ट ऑफ द गिवन नंबर्स. म्हणजे ज्या संख्या आहेत त्या संख्यांचा आपल्याला HCF आणि LCM फाइंड आउट करायचं आहे. इन्स्ट्रक्शन बुकमध्ये पाहिजे, बुकमध्ये इन्स्ट्रक्शन आहे फाइंड द HCF अँड LCM ऑफ द गिवन नंबर. सेकंड एक्झाम्पल आहे फाइंड द HCF अँड LCM ऑफ द गिवन नंबर्स गिवन बिलो. व्हेरीफाय दॅट देअर प्रॉडक्ट इज इक्वल टू द प्रॉडक्ट ऑफ द गिवन नंबर्स. जर दोन संख्या या ठिकाणी आहेत, फर्स्ट नंबर आहे 32, फर्स्ट नंबर 32, सेकंड नंबर 37, हे दोन नंबर्स आहेत. ह्या दोन नंबर्सचा आपल्याला काय करायचं आहे, HCF काढायचं आहे आणि LCM काढायचं आहे. तसंही या दोन नंबर्समध्ये एक नंबर प्राईम नंबर आहे आणि प्राईम नंबर्स असल्यामुळे त्या दोघांचं HCF 1 असतो. ओके, आणि LCM हा त्यांचा प्रॉडक्ट असतो. तर या ठिकाणी लिहायचं 32 अँड 37 आर प्राईम कोप्राईम नंबर्स. Therefore HCF is equal to 1. HCF of 32 and 37 is 1. LCM of 32 and 37 is equal to 32 into 37. So 32 into 37 किती होणार आहे ते फाइंड आउट करून घ्यायचं. 7 2 जा 14 ऑफ 4 कॅरी 1, 7 3 जा 21 प्लस 1 22, देन 2 3 जा 6, 3 3 जा 9, प्लस करायचं 4 येणार आहे. 2 प्लस 6 8, 2 प्लस 9 11. इट मीन्स HCF इज 1184 of the given numbers. Okay, so this is LCM. Then काय करायचं, रिलेशन फाइंड आउट करायचं. रिलेशन काय आहे, तर या ठिकाणी रिलेशन इथं लिहायचं therefore product of 32 into 37 is equal to 32 1184. Therefore HCF into LCM is equal to 1184 into 1, it means 1184. पहा, प्रोडक्ट ऑफ 32 and 37 किती आला 1184. HCF आणि LCM दोघांचा प्रोडक्ट सुद्धा 1184 आला.
देअरफोर त्या ठिकाणी द्यायचं HCF इंटू LCM इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ गिवन नंबर. या प्रकारे प्रॅक्टिस सेट 13 सॉल्व करायचं आहे. प्रॅक्टिस सेट 13 मधले एक्झाम्पल्स या प्रकारे आहेत. याचे व्यतिरिक्त सुद्धा एक्झाम्पल्स तुमच्या या टॉपिकवर अजून एक्झाम्पल्स वेगळे येऊ शकतात. वेगळे एक्झाम्पल्स कसे येणार आहे? वेगळे एक्झाम्पल्स तुम्हाला या टॉपिकवर येणार आहे. द प्रोडक्ट ऑफ 2 डिजिट नंबर, द प्रोडक्ट ऑफ 2 डिजिट numbers is 1280 and the GCD is equal to 4. What is its LCM? What is its LCM? हा अशा प्रकारचा सुद्धा क्वेश्चन एक्झाम मध्ये राहू शकतो. याच टॉपिकवरचा आहे. द प्रोडक्ट ऑफ 2 डिजिट नंबर्स, 2 अंकी संख्यांचा प्रोडक्ट किती आहे? 1280 अँड द GCD इज इक्वल टू 4. म्हणजे GCD किती आहे? 4 आहे. सो व्हॉट इज इट्स LCM? राईट इन सोल्युशन हाऊ टू सॉल्व दिस टाइप ऑफ एक्झाम्पल. इथं लिहायचं, फर्स्ट लिहायचं प्रोडक्ट ऑफ 2 डिजिट नंबर, 2 डिजिट नंबर किती आहे? 1280. GCD किती आहे? GCD इज इक्वल टू 4. देन इथं आपण देऊ वी नो दॅट आपल्याला काय माहिती आहे यांच्याविषयी? यांच्याविषयी माहिती आहे की प्रोडक्ट ऑफ द गिवन नंबर इज इक्वल टू HCF इंटू LCM. सो प्रोडक्ट ऑफ द गिवन नंबर्स किती आहे? 1280 इज इक्वल टू HCF किती आहे? HCF किंवा आता या ठिकाणी GCD देऊ आपण. GCD दिला आहे म्हणून GCD किती आहे? 4 आहे इंटू LCM. काय याच्यामध्ये व्हॅल्यू पुट अप केलं? प्रोडक्ट ऑफ द गिवन नंबर्स इज 1280, GCD इज 4 इंटू LCM. आता LCM फाइंड आउट करायचं आहे. तर इकडे LCM राहील आणि हा 4 इकडे येईल. इट मीन्स 1280 डिवाइड 4 किती होणार आहे? देअरफॉर LCM इज इक्वल टू 4 3 जा इथे डिवाइड करून घ्यायचं. 1280 डिवाइड 4, 4 3 जा 12, 0. मग हा 8 वरचा इथे येईल. 4 2 जा 8, 0 आणि हा 0. इट मीन्स 4 0 0. सो 320 इज द LCM ऑफ द गिवन नंबर्स. तर या प्रकारचे सुद्धा काही एक्झाम्पल्स असतात. ते एक्झाम्पल्स फाइंड आउट करायचे आहेत. ओके. सो दिस इज द गाइडलाइन ऑफ प्रॅक्टिस सेट 13. प्रॅक्टिस सेट 13 या प्रकारे सॉल्व करायचं आहे. HCF आणि LCM, HCF विषयी काही जे नोट आहेत त्या नोट लक्षात ठेवायच्या आहेत. GCD त्या नोट्ससुद्धा तुमच्या बुकमध्येच आहेत. या ठिकाणी आपण जे स्लाइड मध्ये जे काही नोट्स असतात हे लक्षात ठेवायचं. फर्स्ट होतं या ठिकाणी की इफ वन ऑफ द गिवन नंबर इज डिवायजर ऑफ ऑल द अदर्स देन इट इज द HCF ऑफ द गिवन नंबर्स. हे नोट लिहून घ्यायची की त्या ठिकाणी समजा संख्या दिलेल्या असतील, 4 आहे, 12 आहे, 20 आहे. तर या ठिकाणी ह्या संख्यांचा डिवायजर 4 आहे
म्हणजे 4नी 4ला भाग जातो, 12ला भाग जातो, 20ला भाग जातो. तर या तिन्ही संख्यांचा GCD वेगळ्या प्रकारे काढण्याची आवश्यकता नाही. या ठिकाणी GCD दिसून येतो. GCD हा 4 राहणार आहे. ओके, सो दिस इज द मिनिंग ऑफ फर्स्ट. पेज नंबर या ठिकाणी 18 आहे. तर 18 वर ह्या नोट्स आहेत, त्या नोट्स बघायच्या आणि लिहून घ्यायच्या. त्यानंतर मग क्वेश्चन आहे, इफ नो प्राईम नंबर इज अ कॉमन डिवायझर ऑफ ऑल द गिवन नंबर्स. जे आपण डिवायझर्स फाइंड आउट करतो यांचा GCD फाइंड आउट करण्यासाठी हा 32 आहे आणि हा 37 आहे. यांचे जे कॉमन डिवायझर्स फाइंड आउट करतो त्या ठिकाणी एकही प्राईम नंबर जर नसेल, प्राईम फॅक्टर्स फाइंड आउट करतो, त्यामुळे त्यांचे जे फॅक्टर्स असतात हे प्राईम नंबर असतात. त्या ठिकाणी प्राईम नंबर तुम्हाला दिसत नसेल आणि कोणताच कॉमन डिवायझर त्या ठिकाणी दिसत नसेल, तर त्यांचा HCF हा 1 असतो. 1 इज देअर HCF बिकॉज इट इज द ओनली कॉमन डिवायझर. तो एकच त्या ठिकाणी कॉमन डिवायझर असतो. 1 हा सर्वच संख्यांचा कॉमन डिवायझर असतो. देन नेक्स्ट आहे समथिंग मोर. समथिंग मोरमध्ये पहा, 2 इज द HCF ऑफ एनी 2 कॉन्झिक्युटिव्ह इवन नंबर्स. ज्या कॉन्झिक्युटिव्ह इवन नंबर असतात, क्रमवार समसंख्या असतात, त्या क्रमवार समसंख्यांचा HCF हा 2 असतो. 2 इज द HCF ऑफ 2 कॉन्झिक्युटिव्ह इवन नंबर्स. 1 इज द HCF ऑफ 2 कॉन्झिक्युटिव्ह ऑड नंबर्स. ओके, ह्या नोट आहेत, त्या नोट लक्षात ठेवायच्या. त्या HCFच्या नोट होत्या. काही LCM विषयी काही सुद्धा आहे. LCM जर 2 संख्या असतील तर 2 संख्यांचा LCM फाइंड आउट करायचा असेल, जो या ठिकाणी पॉइंटर आहे तुमच्या बुकमध्ये, इफ द ग्रेटेस्ट ऑफ द गिवन नंबर इज डिव्हिजिबल बाय द अदर नंबर्स देन दॅट ग्रेटेस्ट नंबर इज द LCM ऑफ द गिवन नंबर्स. 2 संख्या असतील, एक संख्या या ठिकाणी असेल 12, दुसरी संख्या असेल 24. तर आपल्याला माहिती आहे की 12नी 24ला भाग जातो. इट मीन्स 24 इज द LCM. ओके, 12नी हा पॉईंट काय आहे, इफ द ग्रेटेस्ट ऑफ द गिवन नंबर्स. ज्या 2 संख्या आहेत, दिलेल्या संख्या आहेत, त्या संख्येमध्ये ग्रेटेस्ट जो नंबर आहे तो ग्रेटेस्ट नंबरला दुसऱ्या संख्येने भाग जात असेल, तर जी मोठी संख्या असते ती मोठी संख्या ही त्या दोन्ही संख्यांचा LCM असते. फाइंड आउट सुद्धा करू शकता 12 आणि 24चा LCM किती. तर 12चे फॅक्टर्स व्हेरीफाय तुम्ही करू शकता. हे जे रूल्स आहेत, हे रूल्स प्रत्यक्षात व्हेरीफाय तुम्ही करू शकता. 12चे फॅक्टर्स 2 6 जा 12, 2 इंटू 2 इंटू 3, 2 3 जा 6. 24चे फॅक्टर्स 2 इंटू किंवा 4 6 जा 24 असं आपण म्हणतो. इट मीन्स 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 3. पाहायचं या ठिकाणी 2 हा किती वेळेस आलेला आहे. 2 हा मॅक्झिमम 3 टाइम्स आलेला आहे. तर 3 हा मॅक्झिमम किती टाइम्स आलेला आहे. 3 हा मॅक्झिमम 1 टाइम आहे. इट मीन्स 2 हा 3 टाइम्स आहे. इट मीन्स 2 इंटू 2 इंटू 2. 2 हा 3 वेळेस आलेला आहे, त्यामुळे 3 वेळेस 2 द्यायचं LCM फाइंड आउट करायचं. सांगितलं मी याच्यापूर्वी 3 वेळेस 2 द्यायचं. 2 2 जा 4, 4 2 जा 8 आणि हा 3 एकच वेळ आलेला आहे म्हणून 3 एकच वेळ द्यायचं. किती होणार आहे 24 इज द LCM. म्हणजे अशा प्रकारे जर कंडिशन असेल तर वेगळ्या काही प्रकारे तुम्हाला LCM काढण्याची आवश्यकता नाही. LCM तुम्ही सहजपणे समजू शकता. जर 12 आणि 24ला भाग जातो तर 24 हा LCM, 24 हा LCM राहील आणि 12 हा त्याचा HCF राहील. म्हणजे या 2 संख्यांचा हा झाला HCF आणि हा झाला LCM. ओके, सो दिस इज द टॉपिक HCF अँड LCM. नेक्स्ट टॉपिक आपण पुढच्या व्हिडिओमध्ये स्टडी करणार आहोत. सो आय होप आतापर्यंतचे जे टॉपिक्स आहेत, LCM आहे, HCF आहे, सर्व टॉपिक सर्व विद्यार्थ्यांना समजले असतील. न समजल्यास काही थोडी बहुत तुम्हाला जर काही मायनर कन्फ्युजन असल्यास
माझा नंबर आहे 9307015645. या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट केलं तर केव्हाही तुमचे कन्फ्युजन्स क्लिअर होऊ शकतील. ओके, तर ते तुम्हाला दुसरा नंबरसुद्धा आहे 8806691855. या नंबरला सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तो सुद्धा माझा नंबर आहे. त्यामुळे तुमचे जे कन्फ्युजन्स आहेत ते कन्फ्युजन्स क्लिअर होऊ शकतील. तुम्हाला आजच्या होमवर्कमध्ये प्रॅक्टिस सेट 12 पुन्हा एकदा सॉल्व करायचं आहे आणि प्रॅक्टिस सेट 13 सुद्धा सॉल्व करायचं आहे. त्याचे फोटोज घ्यायचे आहेत आणि फोटोज आपल्या ग्रुपवर शेअर करायचे आहेत. ओके, सो थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. हॅव अ नाईस डे.